आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत. मराठा समाजासाठी संघर्ष योद्धा म्हणून ज्यांची ओळख झाली, आरक्षणासाठी लढा उभा केला, मनोज जरांगे पाटील ज्यांना दैवत मानलं जातं, मराठा समाजासाठी मराठा समाजाचे संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्याबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत ही बातमी बाहेर येता क्षणी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवांमध्ये खळबळ उडालेली आहे. हे शब्द ऐकून आणि ही बातमी ऐकता क्षणी कळता क्षणी मनोज जरांगे पाटील यांचं लग्न होत नव्हतं आणि मनोज जरांगे यांना मंगळसूत्र देखील मी लोकांचे पैसे घेऊन दिलेलं आहे, पोरगी कोणी देत नव्हतं आणि ऊसाचं पाचट वाडे बांधायला मी लावलेलं आहे आणि दाढीचा घाण वास येत होता. असल बेवडा होता मनोज जरांगे. जाती जातीत भांडण लावलं, विष कालवलं, समाजामध्ये तेढ निर्माण केला. हे पाप कुठं फेडशील? आणि आता उद्या 16 तारखेला जर तू आंतरवाली येथे उपोषणाला बसलास तर आंतरवाली गावातीलच लोक तुला नागळ करून हाणतील, अशा कडक भाषेमध्ये वक्तव्य समोर आले आणि धो पुन्हा एकदा धुताना दिसून येतं. मनोज जरांगे पाटील यांच्या बाबत एवढं गंभीर वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण मराठा बांधवांमध्ये खळबळ उडालेली आहे. या घटनेनंतर, या बातमीनंतर हा व्हिडिओ आता लगेच तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओमध्ये बटोळे बाबा ज्यांनी वारंवार स्टेटमेंट केलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या बाबत म्हणून नाही तर सामाजिक सलोखा आपण सर्वच बाबतीमध्ये सामाजिक सलोख्याने न्यायाने भाषण केलेलं आपण पाहिलं, परंतु मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आज सर्वात मोठं वक्तव्य समोर येत आहे बटोळे बाबा यांचं. बटोळे बाबांनी संपूर्णच खुलासा केलेला आहे इथून मागं घडलेल्या संपूर्ण इतिहासातील घटनेचा. तो व्हिडिओ आपण अगोदर ऐकून घ्या. आजही उसळ तोडतोय मी, कारण ज्या वेळेस मीच माझ्या तोंडाने सांगण्यात काही मजा राहिलेली नाहीये, पण ज्या वेळेस महाराष्ट्रात कोणी बोलत नव्हतं, आता आमचे माऊली म्हणले की भेजायचं काहीतरी म्हणत होते, भेजायचं तुम्हाला सांगतो 2007ला 8ला याच्या आधी अर्ध्या क्वार्टरवर त्याला मी वाडे बांधायला लावलेले मोळ्या व्हायला, पण त्या गोष्टीला टाकणारा माणूस नाहीये. कारण माझ्या समाजाचं गोरगरीब जनतेवर माझ्या जर कोणी अन्याय करीत असेल तर तिथं मी सैन करणार नाही. माझ्या लाकडी शरीराकडे जाऊ नका, कारण माझं लाकडी शरीर असं आहे तर इमानासारखं ते फिरत चालतंय, ते काही दम धरीत नाही. ज्या वेळेस चालू होती मला वाटतं अंदाजे सरासरी लाखाच्या पुढे पब्लिक येत होती, त्या वेळेस मला काही कळत नव्हतं, हे माईक काही कळत नव्हतं, मी आपला सामान्य होतो. त्यावेळेस त्या जरांगेला काय लागते आणि त्या समाजाला काय लागते हे तुम्ही सगळ्यांनी मोबाईलवर ऐकलेलं आहे. त्याच्यामुळं तीन मरे त्या गोष्टीवर काही हे नाही. पण माझी एकच खंत आहे समाजाला, कोणती की बाबा त्यो बया पोरं लेकरं बाळ ते काल झालेलं पोरग बंदी बघायला चलतंय आणि आपल्याला का चाला ना. पब्लिक मला कमी वाटते. गाव मी चांगलं पाहिलेलं आहे, मी 4 वेळेस तुमच्या गावात आलेलो आहे. गावाच्या मानाने यांनी आणि आपण एकजूट व्हायना, एकजूट नसल्यामुळं हे उंदर बुलबुल काय करतात, गावात पळत येत, कुठे घासात पळत येत. ह्या उंदराला जे आपल्याकडे नवीन ते पांढऱ्या याचा पाला असतो ते फुलं, हे फुलं टाकून याला मारल्याशिवाय पर्याय नाही. का की आपण एक झालो, सगळं समाजात जर एकजूट केली तर नक्कीच माझा विषय असा आहे किंवा आपण काय नाही दिलेलं यायला, आपण नाही दिलेलं आहे हे लक्षात घ्या, ठेवा तुम्ही. माझ्यापेक्षा फार सुशिक्षित लोक आहे तुम्ही. आपण दिलेलं आहे आपल्या जीवावर यायची कारखानदारी, यांच्या बँक, यांच्या सोसायट्या, याचे सगळं जे चाललंय हे तुम्हा आमच्या ओबीसी एसी एसटीच्या जीवावर चाललेलं आहे. आणि जर याच्यामधून एवढं देऊन त्यांचं समाधान होत नसेल, आपल्या लेकरा बाळाच्या जर ताटातलं घेत असेल तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला एक होण्याची गरज आहे. माझी एवढीच विनंती आहे सर्वाला की आपण जर एक झालो तर सरकारला कुठेतरी दबावात आणून आपल्याला आपल्या जे लेकरा बाळाच्या भविष्याकरता काहीतरी ठेवता येईल. आज हाके साहेब लढतेत, आबा लढतेत, हे महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो अनेक संघर्ष केलेले आहेत. फार ठिकाणी त्याला त्रास झाला, त्याला असो मला एके दिवशी 3-3 हजार तुम्हाला सांगतो धमकी आलेल्या. त्या धमक्याला भेटणारा माणूस नाही मी, कारण सगळं माहिती आहे मला कसं काय करायचंय ते. ऊसातून जाऊन कसं पाचटला अंगाला लागून द्यायचं नाही हे पक्की माहिती आहे मला, त्याच्यामुळे ती काही चिंता करायची नाहीये. पण माझी खंता एवढी, समाजाला सगळ्यांनी आपण एकत्र येणं आणि सरकारवर आपण जितकं दडपण आणतो तितकं, कारण ही जे
आता जे आपण विषय या कामाकरता निघलो, हे काम सक्सेस झालं तर दूध का दूध पाणी का पाणी होईल ना. ते सांगते आमची 6 कोटी जनता